तर पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर बंद करण्यात आलेला आहे। काश्मीर बंद मध्ये सर्व पक्षीयांची एकजूट पाहायला मिळाली। काश्मीर बंदच्या काळामध्ये दुकानं, पेट्रोल पंप देखील बंद आहे। पहलगाम हल्ल्यानंतर 35 वर्षात पहिल्यांदाच अतिरेकी घटनांविरोधात काश्मीर बंद दिसून आला। काश्मीर बंदमध्ये धार्मिक, सत्ताधारी, विरोधी असे सर्व पक्ष एकजूट दिसून आले। बंदमध्ये सहभागी काश्मीरींनी घटनेचा निषेध केला। बंदच्या काळात श्रीनगर, पहलगाम शहरातील दुकानं, पेट्रोल पंप बंद होते। काश्मीरमधल्या वर्तमानपत्रांनी आज पहिलं पान काळं ठेवलं। पूर्ण काश्मीरमध्ये पोलीस बंदोबस्त, लष्कराच्या गाड्यांची वर्दळ दिसली। हल्ल्यानंतर काश्मीरमधल्या पर्यटकांनी घरी जाण्यासाठी श्रीनगरकडे धाव घेतली। मोठ्या प्रमाणात पर्यटक काश्मीर सोडत असल्यानं श्रीनगर विमानतळावर गर्दी झाली। काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावली। गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगामच्या बेसरन व्हॅलीत घटनास्थळाची पाहणी केली।